नमस्कार. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, बदल हा मानवाचा स्थायी भाव आहे. किंबहुना नाविन्याची ओढ नाही तो माणूस कसला असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आपली खाद्य संस्कृती सुद्धा याला अर्थातच अपवाद नाही. पारंपरिक पदार्थांबरोबरच इटालियन, चायनीज, मेक्सिकन, थाई असे वेगवेगळे चव रेंगाळत असते. विशेषतः आजची जी तरुण पिढी आहे किंवा बच्चे कंपनी आहे त्यांच्यामध्ये या पदार्थांची खूपच क्रेज आपल्याला दिसते. मंडळी, महत्त्वाची गोष्ट अशी की पूर्वी महानगरांपर्यंत लिमिटेड असलेले हे पदार्थ हळूहळू नगरांकडे वळले, तिथे लोण पसरलं आणि तिथून अगदी गावांमध्ये सुद्धा पसरायला, यांची पब्लिसिटी व्हायला आणि ते पदार्थ पोचायला फारसा वेळ लागणार नाही. आपल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट कोणती, तर ह्या सगळ्या पदार्थांमध्ये जो कच्चा माल लागतो त्यामध्ये विशेषतः अंतर्भाव असतो तो वेगवेगळ्या परदेशी फळं आणि भाजीपाल्याचा. मंडळी, भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या सगळ्या भाजीपाला आणि फळांची शेती मोठ्या प्रमाणावर अलीकडे होऊ लागलेली आहे. ती आपण यशस्वी करत आहोत. विशेषतः आपल्याकडे जे वैविध्यपूर्ण जमीन हवामान आपल्याला लाभलेलं आहे त्यामध्ये वर्षभर आपण यातली बरीचशी पिकं घेऊ शकतो. कमी कालावधीमध्ये कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त फायदा आपण या पिकांमधून मिळवू शकतो. आणि म्हणूनच या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आम्ही हा विषय आजच्या फोन इन लाईव्हमध्ये निवडलेला आहे. मंडळी, त्यासाठी आपण इथं आमंत्रित केलेलं आहे सौभाग्यवती अंजली चुरी आणि श्रीयुत मकरंद चुरी. की परदेशी भाजीपाला फळं हे शब्द जरी उच्चारले तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अग्रक्रमाने हीच दोन नावं येतात आणि म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये आज ते आपल्या आमंत्रणावरून उपस्थित आहेत. त्यांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. अंजलीताईंनी 21 वर्षांपूर्वी स्वतःच्या शेतामध्ये बोर्डी इथे ठाणे जिल्ह्यामध्ये सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर म्हणायला हरकत नाही किंवा सरळ व्यापारी तत्वावर म्हणूया 4 एकरवर या विदेशी भाजीपाल्याची लागवड केलेली होती आणि तिथपासून आज हजारो एकरवर गटशेतीच्या माध्यमातून त्या हा भाजीपाला पिकवत आहेत. त्यांचे पती मकरंद चुरी हे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुरुवातीला होते. ते सोडून ते सुद्धा एकूण बघितलं त्यांनी की ही शेती किती फायदेशीर होते, ह्याच्यामध्ये किती संधी आहे, किती वाव आहे हे चाणाक्षपणे ओळखून ते सुद्धा 98 साली या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत इंजिनिअरिंग सोडून. आणि त्यांच्या ह्या ज्या कार्याची दखल घेऊन, कारण हजारो एकरवर ते गटशेतीच्या माध्यमातून पोचलेले आहेत, तळागाळाच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले आहे आणि विपणनापर्यंत, बियाणांपासून ते विपणनापर्यंत पिकं कोणती कोणत्या हवामानात घ्यायची, जमीन माती परीक्षण इथपासून पूर्णपणे ते टेक्निकल नोहाऊ देतात. शेतकऱ्यांना विपणनाची संधी उपलब्ध करून देतात आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करायला मदत करतात, त्यांच्या शेतीचा विकास करायला मदत करतात. म्हणून त्यांची वेळोवेळी दखल घेतली गेली आहे शासन दरबारी, इतर संस्थांकडून सुद्धा. दोघांनाही खूप पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातले काही मोजकेच मी इथे आपल्याला सांगते. मकरंद चुरी यांना मदर टेरेसा सोशल ॲक्टिव्हिटी हा पुरस्कार बंगळूरतर्फे प्राप्त झालेला आहे, बंगळूर इथल्या संस्थेतर्फे. त्याचबरोबर इंडियन इंटिग्रेटेड काउन्सिल दिल्लीतर्फे सुद्धा त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अंजलीताईंना वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2007 साली, महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषीभूषण हा अत्यंत मानाचा पुरस्कार 2008 साली आणि गेल्याच वर्षी सह्याद्री कृषी सन्मान सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर मिटकॉनचा एक महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे 2 पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. मंडळी, महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे विदेशी भाजीपाला आयातीवर जे आपलं परकीय चलन वाया जात होतं ते ह्या दोघांच्या प्रयत्नांमधून थांबलं आणि आता त्यांचा प्रवास स्वतः निर्यातीकडे चाललेला आहे आणि म्हणून खास त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मंडळी, खरं तर नावं नुसती घेतली तरी सुद्धा बराच वेळ जाईल. त्यापेक्षा आपण त्यांच्याकडून ह्या विषयाबद्दल सखोल माहिती करून घेऊया असं मला वाटतं आणि म्हणूनच आपल्या दोघांचे इथे मी खूप खूप मनपूर्वक स्वागत करते दूरदर्शनतर्फे आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला आजचा विषय जो आहे परदेशी भाजीपाला फळं लागवड. खरं तर सोनियाचा दिनू असंच मला वाटतंय, कारण खूप मोठा विषय आहे, महत्त्वाचा आहे आजच्या घडीला. आणखीन शेतकरी जे आहेत की पिचलेले आहेत, तर त्यामुळे पण असं आहे की आपली ओळख करून देता देताच विषय ऐकून एक प्रेक्षक आपल्याशी संपर्क साधतात, तर एक फोन घेऊया मग चर्चा सुरू करूया. फोन कट झालेला आहे. तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांना
संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे खरं तर आहेत, पण तरी सुद्धा सांगते की आपल्याला संपर्क साधायचा असेल, ह्या विषयाबद्दल चर्चा करायची असेल तर आमचे फोन नंबर ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी कृपया टिपून घ्या. ते असे आहेत 24908050, 24988050 आणि अर्थातच मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी 022 हा STD क्रमांक वापरायचा आहे. मंडळी, त्याचबरोबर एक नम्र विनंती की कृपया भाजीपाला लागवड विषय असला तरी तो सुद्धा विदेशी भाजीपाला असाच आहे, त्यामुळे कृपया आपले जे प्रश्न आहेत ते त्याला अनुषंगून विचारलात तर आपली चर्चा अधिक सखोल होईल, काही त्याच्यातून चांगली माहिती आपल्याला मिळेल. तर पुन्हा एकदा आपल्या दोघांचं स्वागत. चर्चेला सुरुवात करूया. खरं तर परदेशी भाजीपाला का म्हणायचा हा एक प्रश्न पडतो, कारण आपल्याकडे ज्या रोजच्या आपल्या आहारामध्ये आहेत बऱ्याचशा भाज्या, टोमॅटो घेतला तर त्याचं उगमस्थान आहे मेक्सिको आहे, नंतर बाकीचे सुद्धा जे कुकुरबिटेशियस भाज्या आहेत बऱ्याचशा, म्हणजे त्याच्यामध्ये दुधी भोपळा आहे, भोपळा आहे, यांचं पण अमेरिकेमध्ये आहे. तर अशी खूप उदाहरणं घेता येतील. जे कॅबेज म्हणजे कोबी आहे, कोबीवर्गीय भाजीपाला सुद्धा सगळा इंग्लंड किंवा ग्रीस त्या भागामधून, युरोपमधून आलेला आहे, पण त्यांना आपण परदेशी म्हणत नाही. आणि मग ह्या ज्या मांडलेल्या आहेत इथे खूप छान रंग दिसतात सगळ्यांचे अट्रॅक्टिव्ह, तर त्यांना आपण परदेशी असं का म्हणतो, हा माझा एक पहिला प्रश्न आहे. सर्वप्रथम या रंगीबेरंगी दुनियेमध्ये, रंगीबेरंगी फळं आणि भाज्यांच्या दुनियेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ह्यांना परदेशी का म्हणतात? कारण पूर्वी आपल्याकडे ह्या पिकत नव्हत्या. पिकत का नव्हत्या? कारण ह्याचं मार्केट मिळेल की नाही माहिती नव्हतं, विक्री होईल की नाही माहिती नव्हतं. परंतु आम्ही हे ओळखलं की हे हॉटेल्स जे आहेत त्या हॉटेल्समध्ये ह्या प्रकारच्या भाज्या पूर्वी आयात केल्या जात असत आणि आयात करत असताना ह्या त्याच्यामुळे परदेशी असायच्या आणि आपल्याकडचं हवामान पाहून आम्ही इथे पिकवायला सुरुवात केलं. आता जसं तुम्ही आपण योग्य रीतीने म्हटलं की टॉमॅटो हा पूर्वी परदेशातलाच होता, परंतु आज आपल्याला असं आपल्या शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला असं वाटत असते की टॉमॅटो हा आपल्याच देशातला आहे. काही वर्षांनी असं पण होईल, ह्या पण आपल्या देशी भाज्या होतील. ह्याच्यावरती एक छोटासा किस्सा पटकन सांगतो. प्रिन्स चार्ल्सची आमची भेट झाली होती 6-7 वर्षापूर्वी. प्रिन्स चार्ल्सनी विचारलं की आपण ह्या सगळ्या भाज्या इथे पिकवता का? मग आपण त्याला इंग्लिश भाज्या का म्हणता? मग तेव्हापासून आम्ही त्याला एक्झॉटिक नाव दिलं आणि एक्झॉटिक म्हणजे कसं, कलरफुल, आयातीत, वैशिष्ट्यपूर्ण, विविधपूर्ण, म्हणून ह्याला परदेशी भाज्या म्हटल्या जातात. आणि काही वर्षामध्ये ह्या परदेशी राहणार नाही, कारण प्रिन्स चार्ल्सने ज्याप्रमाणे विचारलं की आपण इथे पिकवत असून तुम्ही परदेशी का म्हणता, आणि काही वर्षांनी खरोखर ह्या परदेशी म्हणणं जाणार नाही, कारण हे लोक देशामध्ये आपल्या सगळ्याकडे पिकून घेत असतो आम्ही. बरं, अंजलीताई, मला असं विचारायचं आहे की ह्या परदेशी भाज्या ज्या आहेत, खरं तर आपल्याकडे 84 प्रकारच्या मला वाटतं उपलब्ध आहे, त्याची लागवड आपण भारतभर करता, तर त्याचं वर्गीकरण करून सांगाल का, आणि त्या कोणकोणत्या आहेत? भारत देशाला ज्या प्रकारचं हवामान मिळालेलं आहे की तुम्ही जगाच्या नकाशावर गेलात तर भारत हा मध्यावर येतो. तर भारताला जे जे वेगवेगळ्या हवामानाचे बदल वेगवेगळ्या एरियामध्ये मिळालेले आहेत, त्या दृष्टीने आपण या परदेशी भाज्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. ह्या वर्गीकरण करताना पुन्हा 3 क्लायमेटमध्ये जातो आपण. हवामानाचे फरक येत आहेत, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. तर ह्या सगळ्या भाज्या त्या वेगवेगळ्या हवामानात पिकणाऱ्या आहेत आणि ह्याच्यासाठी आपण पूर्ण भारतभर पसरलेलो आहोत. तर त्या व्यवस्थित त्याचं वर्गीकरण करून आपण त्याचं शेड्यूल देतो, किती क्वांटिटी मार्केटची रिक्वायरमेंट आहे. कारण मोठं रिक्वायरमेंट असलेलं हॉटेल इंडस्ट्री आहे, 5 स्टार हॉटेल इंडस्ट्री आहे. रोजचं कित्येक टन मटेरियल वेगवेगळ्या एरियामधनं मुंबईमध्ये येतं, मुंबईतनं पुन्हा ते दुसऱ्या शहरांमध्ये जातं. अंजलीताई, 1 मिनिट थांबवू का आपल्याला? एक फोन येतोय आपल्याला. सुरेश गोर पुण्याहून आपल्याशी संपर्क साधतायत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी पुण्यावरून बोलतोय. बोला. गेली 98 सालापासून मी फ्लोरिकल्चर मध्ये काम करतोय. बर. आणि मला आता एक्झॉटिक व्हेजिटेबल याच्याकडे वळण्याची माझी इच्छा आहे, तर या संदर्भात आपण काय मार्गदर्शन करू शकाल का? आपला प्रश्न कळलेला आहे, फोन ठेवून उत्तर आहे का, काय सांगाल याच्याबद्दल? अवश्य. तत्पूर्वी मंडळी, वेळ झालेली आहे व्यावसायिक विश्रांतीची आणि त्यानंतर आपण या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत जाणून. भेटूया थोड्याच वेळात. मंडळी, व्यावसायिक विश्रांतीनंतर आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत परदेशी फळं आणि भाजीपाला लागवड याबद्दल आणि आपल्या स्टुडिओमध्ये त्यासाठी उपस्थित आहेत अंजली आणि मकरंद चुरी. अंजलीताई, मगाशी जो प्रश्न आला होता आपल्या एका प्रेक्षकांचा तो आपण आधी घेऊया, की त्यांनी विचारलं होतं फ्लोरिकल्चर सोडून त्यांना आता या भाजीपाल्याची लागवड करायची आहे, तर कोणती पिकं त्यांनी घ्यावीत?
मला असं वाटतं की भोर साहेबांचा प्रश्न हा असा हवा की त्यांचं स्वतःचं ग्रीन हाऊस असावं. आणि ग्रीन हाऊसमधलं जर विचारत असाल तुम्ही तर ग्रीन हाऊसमध्ये आता आपण कलर्ड कॅप्सिकम, चेरी टोमॅटो असे काही बोटावर मोजणारेच आयटम ठेवलेले आहेत. कारण आपला पहिला कन्सेप्ट म्हणजे असा आहे की लो कॉस्ट प्रोडक्शनमध्ये आपण जातो आहे. त्यामुळे कलर्ड कॅप्सिकममध्ये 5 प्रकारचे कलर आहेत. आता आपल्याकडे 2च मार्केटिंगसाठी उपलब्ध होत आहेत. पण ह्याच्यामध्ये आणि 3 कलर आहेत. एक आयव्हरी कलर आहे, एक पर्पल कलर आहे आणि एक ऑरेंज कलर, असे 5 कलर आहेत. आणि हे 5 कलरची रिक्वायरमेंट आपल्याकडे आत्ता आहे. त्यामुळे तुम्हाला जर फ्लोरिकल्चरमध्ये बदल करायचा असेल तर कलर्ड कॅप्सिकममध्ये करू शकता. कलर्ड कॅप्सिकम हा ग्रीन हाऊसमध्ये 6 ते 8 महिन्याचं प्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर काही वेळ तुम्हाला त्याच्यासाठी रेस्ट द्यावी लागेल आणि त्या रेस्ट ह्याच्या पिरियडमध्ये तुम्ही दुसरे काही छोटे जे लेट्युसेस वगैरे हे असे प्रकार आहेत, रॅडिश वगैरे, की ज्यांना कंट्रोल टेम्परेचरची रिक्वायरमेंट असते. तर ह्या गोष्टी तुम्ही थोडा अवधीसाठी, कारण हे 45 दिवसाचे 50 दिवसाचे क्रॉप आहेत, हे घेऊन तुम्ही पुन्हा काही आणि बदल घडवून आईसबर्गसारखे लेट्युसेसचे प्रकार आहेत हे घेत राहिलात तर तो 6 महिन्याचा पिरियड आहे तो सुद्धा तुम्ही अंडर कल्टिवेशन खाली ते ग्रीन हाऊस आणू शकता. आणि जो पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग जे आहे ते संपूर्णपणे तुमचं खूप छान व्यवस्थापन त्याच्यासाठी होऊ शकतो. तर ग्रीन हाऊससाठी सुद्धा हे खूप छान आहे. काही वेळासाठी ओपन टेम्परेचर जे खूप सुंदर असतं क्लायमेट, त्याच्यामध्ये आपण ओपनला सुद्धा या काही गोष्टी घेऊ शकतात. जर आपण बाहेर म्हणजे उघड्यावरती जे शेतांमध्ये काही क्रॉप घ्यायचे असतील तर. पण ह्याच्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागेल की तुमचा एरिया कुठला येतोय, तिथलं हवामान कसं आहे, पाण्याची अवेलेबिलिटी किती आहे आणि क्लायमेट कसं असतं. हे केलं तर हे संपूर्ण 84 प्रकारच्या भाज्या ह्या ओपनमध्ये आणि ग्रीन हाऊसमध्ये आपण घेऊ शकतो. एक प्रश्न घेऊया आपण. आपले एक प्रेक्षक प्रशांत जाधव नाशिकहून आपल्याशी संपर्क साधतायत. नमस्कार प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. हा मॅडम साठी प्रश्न आहे. आम्ही एक्झोटिक व्हेजिटेबल. प्रशांतजी, आपला प्रश्न सलग विचारा. मध्यम शेतीसाठी आम्हाला एक्झोटिक बाबत मार्गदर्शन पाहिजे. बरं, तर कुठल्या भाज्यांची निवड करता येईल आणि मार्केटिंग बाबत काय करता येईल बाहेरच्या मार्केटिंगसाठी? आपली किती जमीन आहे? 5 एकर. 5 एकर आहे. त्यांच्याकडे 5 एकर जमीन आहे. ह्यांचा एरिया कुठला? नाशिकमध्ये. नाशिकमध्ये तुमचा एरिया जर असेल तर नाशिकची जमीन किंवा नाशिकचं क्लायमेट जे आहे हे खूपच सुंदर परिस्थितीतलं आहे. आणि हे जर हा विचार केला तर हे जे 84 प्रकारच्या भाज्या, फळं आणि दुसरे हर्ब्स जे आहेत ते ह्याच्यामधले खूप सारे 50-60 प्रकार तरी हे नाशिकमध्ये आपण प्लांटेशन घेऊ शकतो. ओपनमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये, दोन्हीमध्ये घेऊ शकतो. 5 एकर जर त्यांचा एरिया असेल आणि जर त्यांनी ग्रुप करून जर काम करायचे इच्छा प्रदर्शित केली तर त्यांनी त्यांच्या बरोबरीच्या काही लोकांना बरोबर घेतलं तर खूप मोठा एरिया आपण कल्टिवेशन खाली आणू शकतो. आणि सगळ्याच म्हणजे 45 दिवसापासून ते 4 वर्षापर्यंतच्या भाज्यांचा रेंज आपल्याकडे आहे. आणि ही रेंज करताना शतावरी ही 4 वर्षापर्यंत प्रोडक्शन देते आहे. आणि लेट्युसेस हे 45 दिवसापासून स्टार्ट होत आहेत. आणि बाकीचे ज्या फळभाज्या आहेत, काही फ्रूट्स आहेत, हे खूप सुंदर नाशिक, पुणा ह्या एरियामध्ये होऊ शकतो आहे. तर त्यांना खरंच खूप चांगली संधी आहे. आणि मार्केटिंगचा आत्ता सध्या ह्या एक्झॉटिक व्हेजिटेबलसाठी अजिबात कोणी विचार करू नये की खूप रिक्वायरमेंट जास्त आहे, प्लांटेशन कमी आहे. आणि आत्ता तुम्ही पहिल्यांदाच मेन्शन केलं आहे की एक्सपोर्ट करायची जी आपली आता जे पुढच्या पावलं उचललेली आहेत आपण, तर त्याच्यासाठी तर ती खूप मोठी क्वांटिटी असेल तरच आपण एक्सपोर्ट करू शकणार आहे. छोट्या क्वांटिटीसाठी एक्सपोर्ट नाही करता येत आहे. तर तुमच्यासारखे असे खूप शेतकरी जेव्हा एकत्र येऊन काम करतील तेव्हा आपल्याला दुसऱ्या देशांमध्ये आपण आपला भाजीपाला सुंदर क्वालिटीचा पाठवू शकतो आहेत. तर नक्कीच मला आवडेल की त्यांना भेटायला, त्यांनी आमच्याबरोबर काम करायला. आणि जर तसं असेल तर आमचे नंतर नंबर जर त्यांना दिलात तुम्ही तर आम्ही
एकत्र येऊन नक्कीच काम करू. कारण त्यांना आपल्याकडून बाकी सगळी माहिती मिळेल, प्रशिक्षण घेता येईल आणि त्यानुसार आपण कुठली पिकं घ्यायची, कमी जसं आता अंजलीताई म्हणाल्या तसं 45 दिवसांपासून 4 वर्षापर्यंतची पिकं आपण टप्प्याटप्प्याने आपल्या जमिनीमध्ये घेऊ शकता. जसजसं आपल्याला उत्पन्न मिळत जाईल तसतसं आपल्यात कॉन्फिडन्स पण येईल आणि आपण करू शकतील मला वाटतं. तर मकरंदजी मला सांगा की आपण परदेशात सुद्धा जाता, तज्ज्ञ म्हणून आपल्याला मालदीव सरकारने बोलावलं, इंग्लंडमध्येही आपण नुकतेच जाऊन आलात, तिकडे तर आहेच, पण त्याचबरोबर भारतामध्ये सध्या भारतात म्हणा किंवा आपण महाराष्ट्रापर्यंत बोलूया, कारण महाराष्ट्रात कार्यक्रम आपला जास्त करून बघितला जातोय, तर सध्याची उलाढाल किती आहे या भाजीपाल्याची? सध्या हे एक्झॉटिक व्हेजिटेबल ज्याला आपण म्हणतोय की इंग्लिश किंवा चायनीज व्हेजिटेबल म्हणतो, या भाज्या म्हणतो, ह्याची मुंबईमध्ये पुरता जरी म्हटलं तरी रोजची कमीत कमी 25 ते 30 टन रोजची जरुरी असते ह्याची, सगळ्या भाज्या मिळून. ह्या जास्ती करून 5 स्टार हॉटेल्सला जातात, पण फक्त 5 स्टार हॉटेल न जाता 4 स्टार आहेत, 3 स्टार आहेत, त्याचे छोटी छोटी रेस्टॉरंट आहेत, इथे पण ह्याचा चांगल्यापैकी खप होत चाललेला आहे. त्याच्यानंतर घरोघरी पण लोक हल्ली घेऊन जाऊन शिजवून खात असतात. कित्येक केटरर्सना पण ह्याच्या मोठ्या प्रमाणावर मागणी असते. उलट पक्षी कधीतरी गंमत अशी असते की जेव्हा लग्न असतात तर अशा प्रकारच्याच भाज्या लोकांना तिकडे खायला आवडत असतात आणि केटरर पण अशा प्रकारच्या भाज्या त्यांना सजेस्ट करत असतात. म्हणून जेव्हा लग्न सराईचा वेळ असतो तेव्हा हॉटेल्समध्ये किंवा केटरर्सची फार मोठ्या प्रमाणावर मागणी असते. ह्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर देतो की एक्सपोर्टसाठी, निर्यातीसाठी प्रचंड प्रमाणावरती ह्याची मागणी येऊ घातलेली आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की जसं युरोपमध्ये किंवा UK फक्त 4 महिन्याचं उत्पादन होतं, मार्च, एप्रिल, मे, जून. बाकी मी मध्यंतरी जाऊन आलो, UK इंडिया कॉन्फरन्स होती, त्याच्यामध्ये मी भाषण केलं, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला ॲस्पॅरागस इकडे मोठ्या प्रमाणावर पाहिजे, त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या पण पाहिजेत, पण त्यांच्या काही अटी आहेत, त्या जर आपण अटीप्रमाणे केलं तर निर्यातीसाठी पण खूप मोठी संधी आहे. त्याच्यामुळे मगाशी ते नाशिकहून कोणीतरी प्रश्न विचारला की याचं मार्केट मिळेल का? निश्चितच मार्केट मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. बरं, एक फोन घेऊया का? प्रवीण गायकवाड आपल्याला साताऱ्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार प्रवीणजी, आपला प्रश्न विचारा. तर मॅडम, एक्झॉटिक व्हेजिटेबलवर मला जरा थोडीशी एक प्रश्न असा होता की वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये येणाऱ्या व्हरायटीज जर आपल्याकडे असतील तर मिळू शकतील का? जसं की पावसाळ्यात असते ब्रोकोली. बर, धन्यवाद, आपला प्रश्न कळलेला आहे. मंडळी, आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक व्यावसायिक विश्रांती. मंडळी, विश्रांतीनंतर आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत परदेशी भाजीपाला फळ लागवड याविषयी श्रीयुत मकरंद चुरी आणि सौभाग्यवती अंजली चुरी यांच्याशी. तर मगाशी आपल्या एका प्रेक्षकांचा प्रश्न आला होता, त्याला जोडूनच मला असं विचारायचं आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत इतक्या वैविध्य प्रकारचं हवामान आणि जमिनी आपल्याला लाभलेल्या आहेत. अगदी लाल म्हणजे ज्या निकृष्ट दर्जाच्या समजल्या जातात अशा आहेत, काळ्या कसदार जमिनी आहेत, दमट हवामान आहे, अति कोरडं हवामान सुद्धा आहे, उष्ण हवामान आहे. तर हे सगळं आहे, ह्या हवामानामध्ये कोणत्या परदेशी भाज्या आपल्याला पिकवता येतील, कोणत्या कालावधीमध्ये, म्हणजे कोणत्या सीझनला म्हणूया? आत्ता प्रश्न आला होता आपल्याला की साताराहून गायकवाड साहेबांचा, तर त्यांनी ब्रोकोली हे विशिष्ट नाव घेतलेलं आहे व्हेजिटेबल. नक्कीच त्यांना एक्झॉटिक व्हेजिटेबलबद्दल नॉलेज आहे किंवा ते स्वतः ग्रो करत असावेत. साताऱ्याची क्लायमॅटिक कंडिशन, सॉईल ह्याचा विचार केला तर ती अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे. कारण सातारा, वाई, महाबळेश्वर हे सर्व एका पट्ट्यामध्ये येणार आहे, त्यामुळे खूपच सुंदर हवामान, मातीचं हे आहे. तर त्यांना वर्षभरासाठी काम करणाऱ्या खूप साऱ्या व्हरायटी इथे आहेत. आता सगळ्याच व्हरायटीची नावं नाही आपण घेऊ शकणार आहोत, पण पावसाळ्यामध्ये जर घ्यायचं असेल तर भुरकट पाऊस ज्या पिरियडमध्ये पडतो आहे तेव्हा ब्रोकोली, चेरी टोमॅटो, आईसबर्ग लेट्यूस, दुसरी लेट्युसेसचे 17 प्रकार आहेत. रोमन लेट्यूस आहे, रेडिश आहे, जे बॉल फॉर्मेशन करताना ज्याच्यामध्ये पाणी आतमध्ये जायला नको, तर ज्या कमी पावसाच्या एरियामध्ये ह्या गोष्टी, चायनीज कॅबेज, रेड कॅबेज आपण घेऊ शकतो आणि खूप स्कोप आहे तुम्हाला तुमच्या एरियामध्ये काम करायला. ओपन फील्डमध्ये झुकिनी आहे, कॉर्न आहेत, स्वीट कॉर्न आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांना करता येण्यासारख्या आहेत. त्यामुळे नक्कीच व्हावं. आणि तुम्ही चांदा ते बांधा जे हे केलेलं आहे, ह्या व्हेजिटेबल्स जेव्हा ग्रो करायला आम्ही लो कॉस्ट म्हणजे कमी किमतीची
हे करायला सुरुवात केली, लो कॉस्ट प्रोडक्शनसाठी जेव्हा मी सुरुवात केली भारतासाठी, तेव्हा एक तर ॲडव्हान्टेज घेतला की एका क्रॉपमधून दुसऱ्या क्रॉपला कसा त्याचा बेनिफिट्स मिळतो आहे. म्हणजे तत्पूर्वी आपल्याला थांबवू का अंजलीताई? एक फोन येतोय आपल्याला. बंडू सस्ते धुळ्याहून आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. गुड इव्हनिंग मॅडम. नमस्कार मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी मागच्या वर्षी टोमॅटो लागवड केली होती, तर त्याला बाजारभाव वगैरे मिळाले नाही, तर निर्यातीच्या दृष्टिकोनातून तर काय करतात मॅडम त्याचे? आपण कशाची लागवड केली होती? टोमॅटो. बरं, खरं तर आपला आजचा कार्यक्रम वेगळा आहे. टोमॅटोच्या लागवडीसाठी. बरं, आपला प्रश्न कळलेला आहे. आजचा विषयाला धरून नाहीये. टोमॅटो म्हणजे एक प्रश्न माझ्याही मनात होता की ह्या भाजीपाल्याला भाव कसे मिळतात, दर कसे ठरतात. कारण टोमॅटो 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 आणि मग हिवाळ्यामध्ये काय होतं की ट्रान्सपोर्ट कॉस्ट सुद्धा परवडत नाही आणि म्हणून ते अक्षरशः शेतकरी फेकून देतात, अशी परिस्थिती त्यांच्यावर येते. तर हा जो विदेशी भाजीपाला आहे त्याच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, आपण काय सांगाल? आणि दर कसे ठरतात या भाजीपाल्याचे, आपण सांगितलं तरी चालेल सुरी साहेब. आता त्यांनी टोमॅटोचा जो प्रश्न विचारला त्याचं आपण त्याला थोडक्यात त्यांना उत्तर, शेतकरी बंधूंना थोडक्यात उत्तर देऊया. कसं असतं, नॉर्मल तुम्ही म्हटल्याप्रमाणे की सगळेजण एकाच प्रकारचे उत्पादन करतात आणि ते न घेता निरनिराळ्या प्रकारचे उत्पादन घेतलं तरच त्याला चांगला भाव मिळू शकतो. एखाद्या गावामध्ये 1000 किलो टोमॅटो 1000 एकरवर टोमॅटो लागते, 1001 वर पण लागते, 1001.5 एकरवर पण लागते. खरा शेतकरी कोण? जो शेतीच्या दुकानामध्ये जातो आणि विचारतो कुठलं उत्कृष्ट बियाणं आहे, तो शेतकरी जो दुकानदार असो, आणि गणपतरावांनी नेलं, पंडितरावांनी नेलं, मोहनरावांनी नेलं असं सांगून नेतं. पण त्यावेळेला आपण जे बियाणं न घेता दुसरं काही लागवड करणं उत्तम असतं. आणि जेव्हा टोमॅटोचे भाव कमी होतात त्याच्या पुढच्या वर्षी कोणीच लावत नाही, त्यावेळेला शेतकऱ्यांनी लावलं तो शहाणा शेतकरी. म्हणून शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं एकदम सगळ्यांनी लागवड करू नये, कारण रोज व्यापारी घेणार का आणि लोक खाणार का. आपण विचारलेला प्रश्न आता आमच्या एक्झॉटिक व्हेजिटेबलच्या बाबतीत किंवा इंग्लिश व्हेजिटेबलच्या बाबतीत किंवा चायनीज व्हेजिटेबल. पुन्हा एक प्रश्न घेऊ का? दत्ता मिसाळ आपल्याशी संपर्क साधतायत सोलापूरहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला, आपला प्रश्न सलग विचारा. हा मॅडम नमस्कार, दत्ता मिसाळ बोलतो सोलापूरहून. माझा प्रश्न असा आहे की अतिशय कमी पाण्यात व जादा तापमान असणाऱ्या भागात कोणत्या भाजीपाल्याची लागवड करावी व ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी असेल? धन्यवाद. धन्यवाद. आपला प्रश्न कळलेला आहे, उत्तर आहे का? तर सोलापूर भागातले आहेत, दुष्काळग्रस्त भागांमध्ये तोही एक जिल्हा मोडतो त्याचा भाग. तर त्यांनी जो प्रश्न विचारला आहे अत्यंत संयुक्तिक आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? कमी पाण्याच्या एरियासाठी हे तर नक्कीच आता लक्षात घेण्यासारखं आहे की पडणारा पाऊस थांबवून आपल्याची पाण्याची पातळी वाढवायची आहे. आणि आत्ता ती कंडिशन नाही आहे. तर ज्या क्रॉप्सच्या, ज्या भाज्यांची मुळं 3 इंचापेक्षा खाली जात नाही आहेत, त्या तशा प्रकारच्या भाज्या लावून जर ड्रीप इरिगेशनने पाणी दिलं तुम्ही, तर अशा खूप साऱ्या भाज्या ह्याच्यामध्ये आहेत की ज्यांची मुळं 3 ते 4 इंच खोलवर जात नाही आहे. इथे कमीत कमी पाण्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत ह्यांची ग्रोथ होते आहे. ज्यांची मुळं जास्त खोलीवर जात आहेत त्यांना जास्त खोलपर्यंत पाणी जाण्याची आवश्यकता असते आणि मग ते इतकं पाणी आपल्याकडे नसतं किंवा तितकं पाणी देण्यासाठी तो जो सायकल असते पाणी देण्याची ती कमकुवत होते आणि मग प्रोडक्शन ज्या वजनामध्ये घट होते आणि प्रोडक्शन क्वालिटीमध्ये सुद्धा घट होते. तर ज्या भाज्यांना 3 इंचापेक्षा खाली मुळं जात नाही अशा भाज्यांचं प्लांटेशन तुम्ही करू शकता जिथे पाण्याची कमतरता आहे. आणि फार असेल तर स्प्रिंकलरवरती सुद्धा आपण त्याची ग्रोथ घेऊ शकतो. जर त्या पिरियडमध्ये टेम्परेचर हाय होत असेल तर इरिगेशन सिस्टम खूप आता बदललेले आहेत. थोड्या वेळासाठी आपण त्याच्यासाठी बांबू शेडनेट करू शकतो. जर आपली परिस्थिती तशी नसेल ग्रीनहाऊस ग्रीनहाऊसची रिक्वायरमेंट नाही आहे पण शेडनेटची वगैरे जर असेल तर आपण लो कॉस्ट बांबू शेडनेट करून फक्त कमीत कमी खोलीवर जाणारे मुळांचेच जर एक्झॉटिक व्हेजिटेबल म्हणजे सिलेक्शन केलं आणि ते क्रॉप्स त्यांच्यासाठी जर ठेवली तर खूप छान त्यांना काम करता येईल. बरोबर आहे. म्हणजे जे आपण म्हणतो स्प्रिंकलरमुळे ह्युमिडिटी सुद्धा, दमटपणा सुद्धा राहील. जे आपल्याकडे कोरडं हवामान आहे तर त्याचा नक्कीच पिकाला फायदा होईल. अजून एक प्रश्न घेऊया. सुरेंद्र शिंदे अहमदनगरहून आपल्याशी संपर्क साधतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार शिंदे साहेब, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे,
मी भाजीपाला आणि फळं डिहायड्रेशन करतो. बरं. तर कुठल्या भाजीपाल्याला, विदेशी भाजीपाल्याला डिहायड्रेशन मध्ये चांगला स्कोप आहे? धन्यवाद. आपला प्रश्न कळलेला आहे. उत्तर आहे का? महत्वाचा प्रश्न आहे की त्यांचं मूल्यवृद्धी आणि ह्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. तत्पूर्वी मंडळी वेळ झालेली आहे एका व्यावसायिक विश्रांतीची. भेटूया काही क्षणातच. मंडळी, व्यावसायिक विश्रांतीनंतर आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण माहिती घेत आहोत परदेशी भाजीपाला आणि फळ लागवड याविषयी. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला एक प्रश्न आला होता शिंदे अहमदनगरहून इथून, त्याबद्दल काय सांगाल? शिंदे साहेब, आपल्याकडे कसं ह्या ताज्या भाज्या भरपूर प्रमाणात पिकत असल्यामुळे डिहायड्रेशन करण्याची जरूर नाही, पण परदेशामध्ये ह्याची मागणी चांगली आहे. आणि बरोबर हे हर्ब्स जे आहेत, थाईम, रोजमेरी, मर्जोराम, ह्याची डिहायड्रेशन करून चांगल्या रीतीने मागणी ह्याच्यासाठी आहे की आपण पाहिलं असेल पिझ्झा हटमध्ये किंवा मॅकडॉनल्डमध्ये जे छोटे सॅशेमध्ये येतात, ह्याची मागणी तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की सध्या फक्त आयात केली जाते. काही आमच्याकडे व्यापारी असे आहेत की तुमच्या इथे येऊन प्लांट लावायला तयार आहेत आणि तुमच्याकडचं सगळं उत्पादन घ्यायला तयार आहे. कारण डिहायड्रेट केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला 8 ते 10% मिळते आणि ह्याची टनाच्या हिशोबाने रिक्वायरमेंट आहे. जर आपण हर्ब्समध्ये जर जाणार असाल तर ह्याची निश्चिती देतो, ह्याचं चांगल्या रीतीने मार्केट मिळेल. आणि ह्या सगळ्या हर्ब्स ह्या सध्या हे सगळे आयात केले जातात, ह्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला मी मदत करू शकेन. बाकी इतर भाजीपाल्यांच्या बाबतीत सांगायचं असेल तर मी तुम्हाला ह्याची माहिती मिळवून देऊ शकतो. त्याच्यानंतर ॲस्पॅरागस जो आहे, ॲस्पॅरागसचं पण आपण डिहायड्रेशन करून आपण चांगल्या रीतीने मार्केट करू शकू. ह्याच्यापासून सूप आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा हे अतिशय औषधी असल्यामुळे ह्याचं पण डिहायड्रेशन करून चांगल्या रीतीने आपण करू शकू. त्याचप्रमाणे ब्रोकोली आहे, ब्रोकोलीचं पण डिहायड्रेशन करून, ब्रोकोली हे ठराविक काळामध्येच होत असल्यामुळे ह्याचं जर डिहायड्रेशन करून आता काही परदेशी कंपन्यांनी इकडे आपल्याकडे मार्केट करायला सुरुवात केलेलं आहे. जर आपल्याला हवं असेल तर आपण आम्हाला भेट दिली तर ते कशा प्रकारे केलेलं ते दाखवतो. आणि ब्रोकोली ह्याला पण खूप चांगल्या रीतीने मागणी आहे आणि ह्याचं पण डिहायड्रेशन करू शकतो आपण. धन्यवाद सर. खूप छान समर्पक उत्तर दिलं. आणि खरोखर मूल्यवृद्धी हा जो विषय आहे याला त्याच्यामुळे नक्कीच भाव वाढणार आहे. तर पुन्हा एकदा आपण दर या विषयाकडेच येऊया की ह्या भाजीपाल्याचा दर आपण कसा ठरवता? भाजीपाल्याचा दर आम्ही जेव्हा 20 वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा मी बेसिकली इंजिनिअरिंगचा माणूस असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचं कॉस्टिंग काढलं, ज्याला कॉस्टिंग शीट म्हणतात. त्या प्रत्येक भाजीपाल्याला की आपल्याला शेतीसाठी किती खर्च करायला लागणार आहे, त्याच्यानंतर खतासाठी किती खर्च करायला लागणार, बियाण्यासाठी किती खर्च करायला लागणार आहे, त्याच्यानंतर उत्पादनाचा वेळ किती जाईल, त्याच्यानंतर त्याचा सेल कुठे होऊ शकतो, मार्केट कुठे आहे त्याला. त्याच्यानंतर असं आढळून आलं की ह्या भाज्या पिकवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची मेहनत करायला लागते आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचंच क्लायंटेल असल्यामुळे, त्याच्या विशिष्ट प्रकारचेच हे असल्यामुळे ह्याचे दर निश्चितपणे चांगले मिळाले पाहिजेत. ह्याचे दर जर कमी ठेवले तर शेतकऱ्याला पण परवडणार नाही. दुसरी गोष्ट, ह्याचे दर एवढे चांगले असले पाहिजेत की पूर्वी जे आयात करत असत, ह्या सगळ्या हॉटेल्स जेव्हा आयात करत असत, करत असताना त्यांना आयातीमध्ये रेट दर एवढ्यासाठी जास्त पडायचे की तिथला दर, त्याच्यानंतर मग पॅकिंग कॉस्ट असते, त्याच्यानंतर जे विमानाने येण्याची कॉस्ट असते, त्यापेक्षा आपण जर कमी भावाने घेतला आणि तोच जर दर्जा दिला तर आपल्याला निश्चितपणे मार्केट मिळेल. मग त्याप्रमाणे आम्ही दर असे ठरवले की शेतकऱ्यांना चांगल्यापैकी फायदा होईल. म्हणजे मी मुद्दामून चांगल्यापैकी म्हणून खूप चांगल्यापैकी फायदा होईल असे दर हॉटेलबरोबर नक्की केले. आणि हॉटेलबरोबर समजा एखादी भाजी आयात केल्यानंतर त्यांना 300 रुपये किलो पडत असतं तर आपण 150-200 रुपयांनी दिल्यानंतर त्यांनी निश्चितपणे घ्यायला सुरुवात केली त्यांनी. आणि अशा रीतीने दर ठरवले. त्याच्यामुळे ह्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स किंवा इंग्लिश व्हेजिटेबल्समधले दर फार चांगल्या रीतीने मिळतात. तुम्ही विचारलेला दुसरा प्रश्न की ह्याचे पण भाव उद्या कधी कोसळणार नाही का? आता आम्ही आमच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर आम्ही ग्रुप फार्मिंग करतो किंवा निर्णय ठिकाणी अख्ख्या अगदी उटीपासून नैनितालपर्यंत आम्ही लोकांकडून शेती करून देत असतो, गटशेतीच्या माध्यमातून आपण कार्यरत तर तिथे काय करतो, लोकांची कोणाकडे अर्धा एकर असेल, कोणाची पाव एकर असेल, कोणाची 1 एकर असेल, कोणाची 2 एकर असेल, त्या सगळ्यांना ह्या सगळ्या भाज्या वाटून देत असतो आणि वर्षभर त्याचं उत्पादन करून सायकल सिस्टीम किंवा रोटेशन सिस्टीमने वर्षभर करून घेत असतो. शेतकऱ्यांना निर्णय भाज्या देत असल्यामुळे त्यांना वर्षाचा नक्की शेड्यूल दिलेलं असते, निश्चित दर दिलेले असतात आणि वर्षाचं त्यांना प्लॅनिंग दिलेलं असतं. त्याच्यामुळे ह्या बाबतीत तरी भाज्यांचे दर कोसळण्याची
भीती कमीच आहे. म्हणजे आपण जे बहुपीक पद्धतीचा अवलंब करा किंवा पिकांची फेरपालट करा असं म्हणत असतो तेही याच्यातून साध्य होतं. आपल्या प्रेक्षकांचा आज खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्रपाली चोरमाळे हिंगोलीहून आपल्याशी संपर्क साधतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, प्रश्न असा आहे की आमच्याकडची आमच्याकडची जी म्हणजे जमीन आहे ना ती एवढी व्यवस्थित नसते मराठवाड्यातली, परंतु त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे खत वापरून विदेशी भाजीपाला घेता येतो त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती. बरं, आपला प्रश्न कळलेला आहे. तर कोणती खतं वापरून, त्यांची जमीन निकृष्ट दर्जाची आहे असं म्हणूया हवं तर, कोणती खतं वापरून विदेशी भाजीपाला घेता येईल हा प्रश्न आहे. याला जोडूनच मी माझाही एक प्रश्न आपल्याला विचारून घेते की एकूणच जगभर आज ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट, सेंद्रिय उत्पादनं म्हणूया, तर त्याला चांगला भाव मिळतो. तर मग विदेशी भाजीपाल्यामध्ये ह्याच्या पीक पद्धतीमध्ये सुद्धा आपण असे काही प्रयोग केलेले आहेत का? ते कसे यशस्वी घडलेत आणि त्याला कसा चांगल्या प्रकारे उठाव मिळतो मार्केटमध्ये? मॅडम, पहिलं प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की मी नेहमी म्हणत होतो स्त्रियांचा सहभाग शेतीमध्ये असावा, प्रत्येक व्यवसायात असावा, म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही हा प्रश्न विचारलात. जमीन ही कुठली निकृष्ट दर्जाची नसते. फक्त त्याच्यामध्ये ज्या जमीन असते त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायला लागतात. त्याच्याप्रमाणे आपण जमिनीचा दर्जा बदलू शकतो. आणि जमिनीचा दर्जा बदलून ज्या प्रकारची जमीन आहे, तुमच्या जमिनीचं समजा त्याला pH व्हॅल्यू म्हणतात किंवा सामू काढणं म्हणतात, त्या प्रकारच्या आपण उत्पादन घेऊ शकतो. तर आपल्यासमोर ज्या भाज्या ठेवलेल्या आहेत अशा आमच्याकडे 80 ते 100 प्रकारच्या भाज्या आपल्या देशात पिकत नव्हत्या, त्या आम्ही अख्ख्या देशभर पिकवून घेत असतो. आणि हे कशावर करत असतो? जमिनीचा सामू बघून त्याप्रमाणे त्या भाज्या त्यांना सुचवतो आणि त्यांच्याकडून वर्षभर पिकवून घेत असतो. आपण जर आपल्या जमिनीचा pH किंवा सामू काढून जर कळवलं आणि त्याचप्रमाणे आपण पाण्याची अवेलेबिलिटी की आपल्याकडे पाणी कितपत आहे हे जर कळवलं तर त्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे आपल्याकडे कुठल्या भाज्या होऊ शकतील हे आम्ही सुचवू आणि त्याप्रमाणे आपण उत्पादन वर्षभर घेऊ शकाल ह्याची आम्ही आपल्याला हमी देऊ शकू. बरोबर आहे. म्हणजे आपल्या ज्या चुकीच्या पीक पद्धती आहेत त्यामुळे जमिनी निकृष्ट होतात ते आपण टाळू शकतो. अंजलीताई, मला असं एक विचारायचं आहे की आपण जी बियाणं लागतं किंवा इतर जे प्लांटिंग मटेरियल लागतं तिथपासून शेतकऱ्यांना मदत करता, तर बियाणं निर्मिती म्हणजे सीड प्रोडक्शन प्लॉट सुद्धा शेतकरी घेऊ शकतात का? त्याला यामध्ये किती वाव आहे? नक्कीच. आत्तापर्यंत असं झालेलं आहे की आपण इंटरनॅशनल लेवलचं सीड वापरतो आहोत, बियाणं वापरतो आहोत. कारण ह्या बियाणांच्या जे आपण खर्च कमी करण्याच्या दृष्टीने किंवा ह्या बियाण्यांचे काही नॉर्म्स असतात की जर्मिनेशन किती % असायला हवं आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये होणार आहे आणि कसं करायचं आहे, हे सगळं टेक्निक आपण शेतकऱ्यांना देतो आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन घेतो आहे. आता हे तुम्ही जे बघताय आहेत, प्रोडक्ट्स बघताय, हे काही बोटावर मोजणे एवढे प्रोडक्ट्स इथे ठेवू शकलेलो आहोत आपण. पण इथे नक्कीच सांगायला आवडेल की हे इंटरनॅशनल नॉर्म्स मेंटेन करून हे केलेले प्रोडक्ट्स असत आहेत. त्याच्यामधले वॉटर कंटेन्स, त्याच्यातले फायबर सगळ्याचंच आपण शेतकऱ्यांना नॉलेज शेअर करत असतो. आता उलट स्थिती आलेली आहे की जेव्हा मकरंद लंडनला गेले होते एका सेमिनारला, तेव्हा एक कंपनी, सीड्स डेव्हलपमेंटची कंपनी, त्यांनी एक असं विचारणा केली की भारत देश हा आमच्यासाठी सीड डेव्हलपमेंटसाठी काम करेल का? हे खूप चांगला प्रश्न आहे तुमचा मॅडम की सीड डेव्हलपमेंट ही खूप मोठ्या एरियामध्ये करता येते आणि जसे जसे हवामानाचे बदल आणि क्रॉप्सचं प्रोडक्शन घेण्याचं कपॅसिटी ह्या सगळ्यावरती ते डिपेंड असतं की सीड्स कशा टाईपचं ग्रो होणार आहे. म्हणून पुढची स्टेप ही एक्सपोर्ट बरोबर पुढची स्टेप सीड डेव्हलपमेंटची असणार आहे. तर खरंच फार मोठा एरिया आणि खूप लोकांना एकत्र येऊन काम करायची संधी आपल्याला मिळणार आहे. आणि ही एक आत्ता कमीपणाची गोष्ट आहे की आपल्याकडे सीड डेव्हलपमेंट नाही आहे आणि ती लवकरातच आम्ही लवकर कंप्लीट करू असं मला. स्वतःच आपण सीड तयार केलं तर त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सुद्धा खूप कमी होईल. मंडळी, याचबरोबर घेऊया काही क्षणांची व्यावसायिक विश्रांती. भेटूया लवकरच. नमस्कार मंडळी, ब्रेक नंतर आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आपले एक प्रेक्षक सूर्यकांत बगाडे पुण्याहून आपल्याला एक प्रश्न विचारतायत. नमस्कार सूर्यकांतजी, प्रश्न विचारा आपला. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा आणि आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज कमी करा. ओके. हॅलो
बोला, आपला प्रश्न विचारा. हा मी सूर्यकांत बगाडी उरुळी कांचनवरून बोलतोय. बोला. तर माझ्याकडे काश्मीरी भाज्या आहेत, तर त्याच्याबरोबर मला आहे ना आपण जे दाखवता चायनीजच्या भाज्या त्यात ऍस्परग्रास वगैरे आहेत, तर मला त्या जर लावायच्या असेल तर येऊ शकतील का इथे? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं जे सीड आहे ते कुठे उपलब्ध होईल आणि त्याचं मार्केटिंग कुठं करायचं हे मला मिळेल का याचं मार्गदर्शन? धन्यवाद सूर्यकांतजी, आपला प्रश्न कळलेला आहे. उत्तर ऐका. तर उरळी कांचन पुण्याजवळ जे आहे तिथं त्यांची शेती आहे. त्यांना यातल्या कुठल्या उरळी कांचन म्हणजे खूप अतिशय सुंदर संपन्नता असलेला एक एरिया आहे. आणि अस्परागस ही भाजी अशी आहे की ती एकदा प्लांटेशन केल्यानंतर ती 4 वर्ष सतत प्रोडक्शन देत आहे. तिलाही कुठल्याही कंट्रोल टेम्परेचरची असं स्पेशल रिक्वायरमेंट नाही आहे की ती नियंत्रित ह्याची जरूर नाही आहे. हे खरं तर युरोपियन कंट्रीमधलं क्रॉप आहे, पण ते युरोपमध्ये फक्त 4च महिने ग्रो होतं, कारण लो टेम्परेचरला हे डॉर्मन्सीला जातं. लो टेम्परेचर म्हणजे 8 ते 9 डिग्री टेम्परेचरच्या खाली टेम्परेचर गेल्यानंतर ते सुप्तावस्थेत राहतं. आणि त्याच्यानंतर जरी पहिलं एक सांगायला आवडेल की फर्स्ट हे अस्परागसचं क्रॉप आम्ही अकोलामध्ये चालू केलं होतं. बोर्डीनंतर जेव्हा डिमांड वाढायला लागली तेव्हा अकोल्यामध्ये काही आमचे मित्र आहेत त्यांच्या शेतावरती आम्ही हे प्लांटेशन केलं आणि अतिशय 45 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा ह्याचे शूट्स खूप सुंदर आले. तर खरं तर आपल्याकडे सगळीच एरियामध्ये आणि सॉईल इतक्या कंडिशन सॉईल्ड आहेत ह्यांच्या की खूप सुंदर अस्परागससारखे क्रॉप येतील. आणि मार्केटचा प्रश्न तुम्ही विचारला असाल तर आमच्याकडे मार्केट आहेच. ओपन मार्केटचं माहीत नाही, तिथे अप अँड डाऊन खूप असतात की चढ उतार असतात आहेत, तर त्याचे मला काही जास्त माहीत नाही कारण मी रिटेल मार्केटिंग करत नाही आहोत आम्ही. दुसरं एक्सपोर्टसाठी खूप मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे आणि सीड आणि त्याच्या टेक्निकबद्दल तुम्ही केव्हाही आमच्या ऑफिसमध्ये येऊन आमच्यापर्यंत पोहोचून तुम्ही आमच्याशी बोलू शकता. आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि खूप चांगली क्रॉप आहेत ही 365 दिवस सतत 4 वर्ष प्रोडक्शन देणार क्रॉप आहे. बरं, अजून एक फोन येतो आपल्याला सोनाली पवार नाशिक यांचा. नमस्कार सोनालीताई, आपला प्रश्न विचारा. प्रथम तर धन्यवाद हा विषय टीव्हीवर मांडल्याबद्दल. मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की आमची जी शेती आहे ती डोंगराळ भागात आहे आणि नाशिक पासून 80 किलोमीटर पुढे असा हे आहे, आदिवासी पूर्ण भाग आहे. तर आपण जे गटांमधून हे जे मार्गदर्शन केलं त्याच्यावर आम्ही या एक्झॉटिक व्हेजिटेबल बद्दल विचार करतोय, परंतु ते मार्केटिंग वगैरे सोपं पडेल का आम्हाला का आणि डोंगराळ भागात हे चालू शकेल? बरं, आपला प्रश्न कळलेला आहे. उत्तर काय सरांना विचार. सर आपण सांगाल का याचं उत्तर की डोंगराळ भागामध्ये जमेल का? डोंगराळ भागामध्ये जर तिकडे पाण्याची उपलब्धता असेल तर आपण छोटे छोटे टेरेसिंग करू शकतो. कारण जर आपण उटीला गेलात तर उटीचं जर चित्र बघितलं तर तिकडे अगदी छोट्या छोट्या एरियामध्ये केली जाते ही शेती. नाचणी वगैरे जी पिकं आहेत डोंगराळ भागात तसं टेरेसिंग करून केली जाते. त्याच्यामुळे छोट्या छोट्या एरियामध्ये करायला लागेल. पाण्याची जर उपलब्धता असली पाहिजे. त्याच्यानंतर नाही तर मग काही मोठी झाडं लावायला लागतील. मोठी झाडं म्हणजे लॉंग टर्म म्हणत नाही मी, पण समजा आमचा एक ड्रॅगन फ्रूट आहे त्याचा पण आपल्याला विचार करता येईल. त्याच्यानंतर गलंगल आहे ह्याचा विचार करता येईल, गलंगलचा विचार करता येईल, ह्या ड्रॅगन फ्रूटचा विचार करता येईल, फळ झाडामध्ये जाते. आणि त्याच्यानंतर हे जर छोट्या छोट्या भाज्या आणि समजा मार्केटिंगच्या बाबतीत म्हणाल तर आता आमच्या बाबतीमध्ये म्हणाल तर माझ्याकडे उटीवरून पण रोजच्या भाज्या येत असतात, नैनितालहून पण येतात आणि सिक्कीम पण येत असतात. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन आणि मार्केटिंगच्या जर ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न नाही, मार्केटिंगच्या बाबतीमध्ये जसं सांगितल्याप्रमाणे आपण नाशिकला आहात, नाशिकला पण मोठी मोठी हॉटेल्स चांगल्यापैकी येत आहेत. छोटी हॉटेल्स पण प्रत्येक छोट्या छोट्या हॉटेल्समध्ये पण ह्या भाज्या खाल्ल्या जातात. तर मार्केटिंगच्या बाबतीत अजिबात कुठेही प्रॉब्लेम येऊ शकणार नाही ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच. आणखीन एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की आपल्याकडे दुष्काळग्रस्त भाग हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या आपण वर्तमानपत्रातून वाचतो शेतकरी त्यामुळे किती गांजलेले आहेत, पिचलेले आहेत. तर त्यांच्यासाठी परदेशी भाजीपाला लागवड दुष्काळग्रस्त भागात म्हणा, कोरडवाहू भागात म्हणा, म्हणजे जसं आपण ड्रायलँड हॉर्टिकल्चर म्हणतो तर त्याच्यामध्ये बोर येतं, आवळा येतो, अशा प्रकारची काही पिकं यामध्ये आहेत का? नक्कीच मॅडम. काय झालेलं आहे की काही एरियामध्ये आपल्याकडे खूप हेवी रेनफॉल आहे, काही एरियामध्ये अजिबात पाऊस नाही आहे, काहीमध्ये भुरकट पाऊस येऊन जातो. आता जेव्हा खूप जास्त प्रमाणात पाऊस, कारण की ह्या हायली पेरिशेबल आहे, खूप नाशवंत भाज्या आहेत, ज्या खूप
मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणाऱ्या प्रदेशामधून काही भाज्या वगळून त्या दुसऱ्या ठिकाणी जातात, शिफ्ट होतात. तर ह्या कोरडवाहू जमिनींमध्ये जिथे कमी पाण्याचा एरिया आहे त्यांना त्यावेळेस त्या भाज्या जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्शन काढून आपण ज्या आता गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत, कोल्ड स्टोरेज, कोल्ड व्हॅन वगैरे आहेत, तर त्याचा उपयोग घेऊन किंवा त्याचा वापर करून आपण ह्याचं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करून त्यांच्यासाठी ही पॉसिबिलिटी करून दिली आहे. तर आणि प्रोडक्शन काही स्टॉक करून घेतला तर खूप चांगलं काम ते सुद्धा करू शकत आहेत. बरं, चुरी साहेब, आपण जेव्हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी चर्चा करत होतो तेव्हा आपण काही खजुरी सारख्या झाडांचा उल्लेख केलात की जी कोरडवाहू भागामध्ये किंवा दुष्काळ जिथे आहे तिथे होऊ शकतात, त्याबद्दल अधिक काय सांगाल? खजुरीला शिंदी म्हणतात. हो. शिंदीच्या झाडाची लागवड, शिंदी म्हणजे काय असते की शिंदीचे झाड आहे किंवा खजुरीचे झाड आहे हवेतून मॉइश्चर घेते आणि त्याच्या पोटामध्ये पाणी साठवते. उलट पक्षी आपण पाहिलं तर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आता शिंदीची लागवड केलेली आहे. सोलापूरच्या शेतकऱ्यांनी मध्यंतरी ह्या शिंदीवरती किंवा नीरावरती एक सेमिनार घेतला होता, त्याच्यामध्ये मला बोलावलं होतं भाषण करण्यामध्ये. तर त्यांनी सांगितलं की ऊसाच्या उत्पादनापेक्षा शिंदीपासून निरा केली त्याचं जास्त चांगलं उत्पादन मिळते, पण विक्रीसाठी काही अडचणी आहेत त्यांना मी मदत करतो. दुसरं एक मी उदाहरण देऊ इच्छितो की जो खजूर आहे, आपण बघितलं तर गल्फ कंट्रीमध्ये तिकडे खजुराची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. पाणी आहे का? अजिबात नाहीये. पण तरी पण ह्याचा अर्थ काय होतं, हवेतला मॉइश्चर घेतो आणि ते पाण्यात पोटामध्ये साठवतं. पण अशा प्रकारे अशा ठिकाणी अशा प्रकारची लागवड केली तर भूगर्भात पाण्याचा साठा पण वाढायची शक्यता आहे. आणि उलट ज्या एरियामध्ये पाणी नसते अशा ठिकाणी जर अशा गोष्टीची निरेची लागवड किंवा खजुरीची लागवड केली त्याचं गोडवा त्याच्यात जास्ती असतो असा एक अनुभव आहे आणि हे सगळीकडे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची लागवड करायला काहीच हरकत नाही. म्हणजे विदेशी किंवा निर्यातीमध्ये सुद्धा याला भरपूर वाव आहे खजुरीला. आता मला सांगा, एक अगदी एका मिनिटात मला सांगा, खरं तर खूप मोठा विषय आहे पण मगाशी राहिलं होतं की सेंद्रिय शेती सुद्धा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीची शेती यामध्ये शक्य आहे का? नक्कीच सेंद्रिय शेती करून मधून आपण एक्झॉटिक व्हेजिटेबल्ससाठी चांगले रेट आणि चांगलं मार्केट करू शकतो. इथे एकच असतं की सॉइल टेस्टिंग हा कन्सेप्ट आपल्यासाठी आता खूप लांबचा राहिलेला नाही आहे. प्रत्येक शेतकरी हा आपल्या जमिनीचं पोत चेक करत असतो आणि त्याच्यातनं जी कमतरता आहे, ज्या भाज्यांसाठी ज्या प्रकारची मातीची जरूरत आहे त्याच्यासाठी जितकं सेंद्रिय गोष्टींमधून आपण त्याची रिक्वायरमेंट कंप्लीट करू शकतो ते करायचं. त्याच्यामध्ये तुमच्याकडे गांडूळ खत येतं, विविध ॲनिमल्सची मॅन्युअल येत आहेत, त्याच्यामध्ये काही कमी पिरियडची कंपोस्ट आपण आत्ता केलेले आहे. स्लरीसारख्या गोष्टीमधून आपण 8व्या दिवशी शेणखतापासून स्लरीमधून त्याची रिक्वायरमेंट कंप्लीट करतो आहे. कमीत कमी फर्टिलायझरचा वापर, म्हणजे आता त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर बंद करून पेस्टिसाइड सुद्धा आपल्याकडे आता तंत्रज्ञान अवगत झालेलं आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर काम करता येण्यासारखं खूप आहे. आपण खूप छान माहिती दिलेली आहे. एकतर मंडळी यातलं महत्त्वाचं काय आहे की गटशेतीच्या माध्यमातून आपण हे सगळं करू शकतोय. निर्यातीला याच्यात खूप वाव आहे. प्रायोगिक तत्वावर आपण कमीत कमी जागेमधून याची सुरुवात करू शकता. अंजली आणि मकरंद चुरींसारखे मार्गदर्शक आपल्याला उपलब्ध आहेत, मार्केट उपलब्ध आहे, सरकारी काही स्कीम्स सुद्धा आहेत, अनुदान सुद्धा याच्यासाठी आपल्याला मिळू शकतं. मुख्य म्हणजे आपल्या जे मनात असतं की परदेशी भाजीपाला म्हणजे आपल्याला काहीतरी हायटेक फार्मिंगच करायला हवं, तर असं बिलकुल नाहीये. आपल्याकडच्या जमीन आणि हवामानाच्या वैविध्यामुळे वर्षभर कोणता ना कोणता परदेशी भाजीपाला आपण सहज पिकवू शकतो. त्यामुळे याचा आपण जरूर फायदा घेतला पाहिजे. आणखीन आज हे दोन्ही जे तज्ज्ञ आपल्याला लाभले आहेत, खरं तर केवळ भारतात नाही तर परदेशात सुद्धा त्यांच्या कार्याची कीर्ती गेलेली आहे, ते आपल्याला आज इथं लाभले. खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शनतर्फे हार्दिक आभार. नमस्कार.